धावडा येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न. शासकीय नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे आगामी ईद उल अझहा बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पारत पोलीस ठाण्याच्या वतीने धावडा ग्रामपंचायत येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने आणि बीट जमादार सुभाष जायभाय यांनी उपस्थित राहून गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गावात हिंदू मुस्लिम बंधुभाव कायम राहावा असे सांगितले. यावेळी बोलताना नेमाने म्हणाले की धावडा गावात आजपर्यंत हिंदू आणि मुस्लिम बांधव अत्यंत आनंदाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. दोन्ही समाजाचे नागरिक एकमेकांचे सण उत्सव आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि उत्साहात साजरे करतात. ही गावाची मोठी परंपरा आहे. तसेच शासनाकडून आलेल्या GR शासकीय निर्णयानुसारच सर्वांनी नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारत पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या शांतता बैठकीला धावडा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने इक्बाल सेठ पठाण, मुख्तार सेठ पठाण, दिनेश देवकर, सिलेमान सेठ, पत्रकार राजू शहा, करीम मिया, राजू शहा, कलाम सेठ, ईश्वर सपकाळ, अहमद सेठ, इक्बाल सय्यद, मोतीलाल वैरी, शेख जावेद, राम पवार, सय्यद जमान, शेख जाकीर यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा समावेश होता. अत्यंत सकारात्मक आणि कडक आणि शिस्त वातावरणात ही बैठक संपन्न झाली असून पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीची सांगता झाली. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना.